सत्ताधाऱ्यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचे आहे असा आरोप विरोधक अनेकदा करताना दिसतात. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी हेच वाक्य वापरलेलं होतं, मात्र त्याचा संदर्भ राज्यामध्ये होऊ घातलेल्या हिंदी भाषा सक्तीच्या संदर्भातला होता. राज ठाकरेंनी वाक्य वापरलेलं होतं की सरकार खडा टाकून बघतंय, हिंदी सक्ती करण्याचा आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्र तोडण्याचा. आता राज ठाकरेंनी वापरलेले हे वाक्य आणि नुकतीच राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने घेतलेली पत्रकार परिषद यामध्ये नेमकं काय साम्य आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी कुणाल पाटील. नेमका मुद्दा कायच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला आव्हान दिलेलं आहे, हिंमत असेल तर निवडणुका लावून दाखवा. हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत. ही मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ आहे तो. आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही कोर्टानं सांगितलंय जानेवारी निवडणुका घ्या. कशा घ्या, का घ्या, कोणाला आहे गाई. 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीत, 5 वर्ष अजूनही वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडतो? 5 वर्ष काही फरक नाही पडला, अजून 1 वर्ष गेलं. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर एकीकडे भाजपानं निवडणुकीची तयारी केली तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी आता विरोध करायला सुरुवात केलेली आहे. मतदार याद्या या सदोष आहेत आणि जोपर्यंत मतदार याद्यांमधल्या त्रुटी या काढून टाकल्या जात नाही तोपर्यंत आम्ही निवडणूक होऊन देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. निवडणूक आयुक्त हे वारंवार म्हणालेत की आम्ही कोणाचं ऐकणार नाही, आम्ही कोणाच्या दबावाखाली काम करत नाही आहोत. न्यायालयानं आम्हाला आदेश दिलात की 31 जानेवारी 2026च्या आधी आम्हाला निवडणुका घ्यायच्यात आणि ते काम आम्ही आता करतोय. आणि म्हणूनच 246 नगरपंचायती, 42 नगर परिषदा यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानंतर मतदान कधी होणार, मतमोजणी कधी होणार, त्याचा निकाल कधी लागणार हे सुद्धा जाहीर केले. मग खरा प्रश्न आता इथे उपस्थित होतोय तो म्हणजे मतदार याद्यांमध्ये असलेल्या घोळासंदर्भातला. यावरही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की आम्ही एक टूल डेव्हलप केलेला आहे ज्यामध्ये बोगस मतदारांची नावं ही आम्हाला सापडणं सहज शक्य होणार आहे. तुम्हाला आठवतंय सत्याच्या मोर्चामध्ये राज ठाकरे काय म्हणालेले होते की कल्याण, ठाणे, भिवंडी, डोंबिवली या परिसरात राहणाऱ्या मतदारांनी मुंबईमध्ये येऊन मतदान केलेलं आहे. म्हणजे इतके ते बोगस मतदार आहेत. आता मुद्दा लक्षात घ्या, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे काय म्हणालेत की आम्ही एक टूल डेव्हलप केलेला आहे, त्या टूलमध्ये आम्ही ते ऑनलाईन सेक्शनमध्ये टाकणार आणि त्याच्यामुळे त्या प्रभागामध्ये कोणाची नावं ही डबल आहेत किंवा दुबार आहेत किंवा तिबार आहेत हे आम्हाला कळणं सोपं होईल. हे कळल्यानंतर आम्ही त्या व्यक्तीच्या नावासमोर डबल ॲस्टेरिक मार्क किंवा डबल स्टार लावणार. आम्ही त्यानंतर त्या मतदाराच्या घरी जाणार, त्याला आम्ही विचारणार की बाबा तुझं नाव 2 प्रभागामध्ये किंवा 2 वेगवेगळ्या ठिकाणी आहे, तुला कोणत्या ठिकाणी मतदान करायचंय. त्यानंतर ती व्यक्ती जे सांगेल ते नाव फायनल केलं जाईल आणि बाकीच्या याच्यातनं त्याचं नाव डिलीट केलं जाईल. त्यानंतर जर समजा आम्हाला मतदारांच्या वतीनं कोणताही रिस्पॉन्स मिळाला नाही आणि एका मतदाराचं नाव 2 किंवा 3 वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये किंवा प्रभागामध्ये असेल आणि तो ज्या ठिकाणी मतदान करायला जाईल त्या ठिकाणी आम्ही त्याच्याकडनं एक डिक्लेरेशन फॉर्म भरून घेऊ की या माणसानं या प्रभागामध्ये मतदान केलंय, त्याला दुसऱ्या प्रभागामध्ये मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या कामाची पद्धत निवडणूक आयुक्तांनी जाहीर केली. आता मला सांगा, जर निवडणूक आयोग इतकं कार्यक्षमपणे काम करत असेल आणि खरोखरच दुबार तिबार नावं जिथे आहेत त्या मतदाराच्या घरी जाऊन ते जर चौकशी करणार असतील तर अचानक याद्यांमध्ये हजारो नावं वगळली जाणं, शेकडो नावं नवीन घुसडली जाणं हे शक्य झालं असतं का? हो. त्यामुळे निवडणूक आयुक्तांनी जो दावा केलाय तो हास्यास्पद तर नक्कीच आहे, मात्र तो तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य मतदाराला न पटणार आहे. हे वाक्य यासाठी जबाबदारीने सांगतोय. निवडणूक आयोगाची कर्मचारी काय करतात, घरी जातात, घराला लॉक दिसला की तिथे ते नाव काट मारतात आणि तिथून निघून जातात. अहो, तुम्हाला एक साधं कळलं पाहिजे की आता अनेक माणसं ही कमवती आहे, त्यांच्या घरातल्या महिला आणि पुरुष हे दोघंही कामावर जातात. मग अशा वेळेला त्यांच्या घराचा दरवाजा बंदच असणार ना. तुम्ही शेजाऱ्यांकडे चौकशी करणार, शेजाऱ्यांनी उत्तर दिलं पण तुम्हाला जर ती नावं डिलीटच करायची आहेत तर त्याची काय गॅरंटी. साधं उदाहरण सांगतो, म्हणजे महापालिका निवडणुकांच्या वेळेला आलेला हा अनुभव हा माझा अनुभव आहे. मी आणि माझी पत्नी आम्ही एका घरात राहतो, एकाच मतदारसंघामध्ये आम्ही येतो, एकाच वार्डामध्ये येतो. मात्र एकाच घरात राहून सुद्धा माझं नाव वेगळ्या यादीमध्ये, माझ्या पत्नीचं नाव वेगळ्या यादीमध्ये. म्हणजे इतकं जर सगळा सावळा गोंधळ असेल निवडणूक आयोगाचा तर कशा पद्धतीने मतदान करणार आहोत आणि कशा पद्धतीनं तुम्ही बोगस मतदान होणार नाही याची गॅरंटी तुम्ही लोकांना देतायत. आणि म्हणूनच मी सांगतोय की विरोधी पक्ष किंबहुना महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधू यांची सतचपणी करण्याचा प्रयत्न हा राज्य निवडणूक आयोगाचा सुरू आहे अशी शंका या कार्यक्रमातून येते. कारण की त्यांनी जो आता कार्यक्रम घोषित केलेला आहे तो फक्त नगर परिषदा आणि नगरपंचायतीचा आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका अद्याप लागलेल्या नाहीयेत. त्यामुळे
हा कार्यक्रम घोषित केल्यानंतर आता विरोधी पक्ष काय भूमिका घेतात, राज ठाकरे किती आक्रमक होतात, याचा अंदाज निवडणूक आयोग आणि अप्रत्यक्षपणे राज्यातला सत्ताधारी पक्ष घेतोय की काय, असा अंदाज वर्तवला जातोय किंवा अशी शंका या ठिकाणी उपस्थित होतीये. आता खरा प्रश्न इथे हा उपस्थित होतोय की याच सत्याच्या मोर्चामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आवाहन केलेलं होतं किंवा वक्तव्य केलेलं होतं, आता आम्ही बोगस मतदारांचे पुरावे हे तुमच्या समोर, हे जनतेसमोर मांडतोय आणि जर आमच्या या पुराव्यांकडे जर निवडणूक आयोगानं लक्ष दिलं नाही तर आम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागेल. आता पुन्हा मुद्दा इथे आलाय की जर नवी या कोर्टाची पायरी चढण्याचा प्रयत्न करते, ते जर कोर्टात जात आहेत तर कोर्ट निवडणुका होऊन देत आहे का? निवडणुका आधीच घोषित झाल्यात, म्हणून नगरपंचायत आणि नगर परिषदांचा कार्यक्रम उरकून टाकायचा, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम नंतर सुधारित मतदार यादी करून करायचा, असा तर काही प्लॅन नाही ना, अशी सुद्धा शंका या निमित्तानं उपस्थित होतीये. एकूणच काय, राजकारण आहे ते राजकारण चालूच आहे, मात्र या राजकारणामध्ये आपला सर्वसामान्य मतदार आता बळी जाणार आहे. कारण एक तर तो मतदार मतदान करू शकणार आहे किंवा करू शकणार नाहीये, आणि जर खरोखरच बोगस मतदान होत असेल किंबहुना जाणीवपूर्वक काही त्याच्यामध्ये फॅब्रिकेशन केलं जात असेल तर एका सर्वसामान्य मतदारानं जे मत त्याच्या उमेदवाराला, त्याच्या आवडीच्या पक्षाला दिले, तो पक्ष सत्तेत येईल याची काय गॅरंटी? त्यामुळे राज ठाकरे जसं म्हणालेले होते की सरकार कडा मारून बघते, तेच वक्तव्य आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाला लागू झालेलं पाहायला मिळते. निवडणूक आयोगानं खडा मारून पाहिलाय आणि आता याच्यावरती राज्यातल्या राजकीय पक्षांच्या परिस्थितीचा आणि प्रतिक्रियेचा अंदाज घेतील आणि मगच पुढची रणनीतीही ठरली जाईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुर्तास